हॅलो. हॅलो. हे सुरू करायची का? करा सुरू करा. आहे. हॅलो. हॅलो चिक. यस, सर्वांना नमस्कार. आणि सकाळच्या सत्रामध्ये इथे वैद्यकीय क्षेत्रामधील असणाऱ्या आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांचं या मैदानावरती मनापासून स्वागत करतो. विशेष म्हणजे 3.0 आणि प्ले फॉर नेचर ही थीम घेऊन आम्ही तुमच्या बरोबरीत मैदानावरती उतरलेलो आहे. आणि आजच्या दिवसातील होणारी पहिली मॅच मैदानावरती सुरू झालेली आहे. लीग पद्धतीमधला फॉर्मॅट, त्यामधील 4 षटकांचा होणारा पहिला सामना तुषार बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहेत. आणि बॅटिंग टीम 4 षटकांचा खेळ मैदानावरती आपण बघणार आहोत. वा, काय बॉल टाकला! डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातावरती जाऊन थांबला होता. 4 ओव्हरची मॅच मैदानावरती आपण बघू शकणार आहोत. विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह 5 ओव्हरची मॅच, एक पहिल्या षटकाचा पॉवर प्ले आणि 2-1-1-1 अशा गोलंदाजांचा वापर आपल्याला करायचा आहे, हे लक्षात ठेवा. वा, काय फटका आहे! पुन्हा एकदा उंच आकाशात हा चेंडू आणि सरळ हा बॉल सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला एक सुपरसॉनिक. हॅलो हॅलो हॅलो. एक सुपरसॉनिक तडाखा तिकडे मैदानावरती आपण बघू शकलो. आणि या षटकाराबरोबर धावपलकेवरती पार होणार आहे. अजय यांच्या बॅटमधून आलेला हा एक मोठा तडाखा आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. 5 ओव्हरची मॅच मैदानावरती असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लीग फॉर्मॅट आपण पुढे आणलेला आहे. एक टीम 2 मॅच खेळण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी. हो, यावेळेस बॅटचा टॉपेज घेणारा चेंडू फर्स्ट स्लिप मधून हा चेंडू आपण बघाल. पाठीमागे क्षेत्ररक्षक तिकडे उभे आहेत. वैद्यकीय क्षेत्रातली ही सगळी मंडळी आहेत. विशेष म्हणजे बघाल त्यांच्या प्रोफेशनमध्ये त्यांनी उत्तुंग यश प्राप्त केलेलं आहे. युनिकॉर्न गाडी एक 66-22 नंबरची, 66-62 ही गाडी थोडी मागे जी आहे ती थोडीशी साईडला घ्या. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती आपण बघू शकतो. आणि पहिल्या षटकाचा खेळ आतमध्ये सुरू असताना एक सुपरसॉनिक षटकार मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला. संदीप ऑन स्ट्राईक. 5 ओव्हरची मॅच आहे आणि आजच्या दिवसातील होणारा पहिला सामना मैदानावरती आहे. इथून पाठीमागे सुद्धा आपण अशा अनेक उपक्रमांमधून एकत्र माध्यमातून आपण पाहतो मैदानावरती जोडले गेलेले आहोत. आणि यावर्षी सुद्धा आपण पाहतो ठिकाणी शॉर्ट अँड स्वीट सॅटरडे 2 दिवसाची असणारी ही शृंखला मैदानावरती आपण बघू शकणार आहोत. पहिल्या क्रमांकावर हॅलो. हॅलो. हॅलो 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 चिक. हॅलो 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 हॅलो. पहिली मॅच मैदानावरती आपण बघायला आतमध्ये सुरू झालेला आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ आतमध्ये मला वाटतं कधीच पहिल्या षटकाचा खेळ आतमध्ये सुरू असताना धावपलकेवरती 10 ऑन बोर्ड 10 धावा या धावपलकेवरती पहिली मॅच मैदानावरती असणार आहे. 5 षटकांचा खेळ. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्यानंतर 2-1-1-1 अशा गोलंदाजांचा वापर आपण बघाली 5 षटकं टाकण्यासाठी आपल्याला आतमध्ये करायचं आहे. लीग पद्धतीच्या फॉर्मॅटमधून आपण इथून पुढे येणार आहोत. टोटल 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत.
आणि कॉम्पिटिशन बघितलं 20 टीम्स मध्ये 5-5 टीमचे 4 पूल करून आपण मैदानावरती आलेलो आहोत. हा चेंडू खूप शॉर्ट पिच आणि बॅटनं उडवलाय फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक 2 तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठीचा प्रयत्न मैदानावरती करतील. एक सिंगल धाव तिथे प्राप्त होईल. एका सिंगल धावेबरोबर धावपलकीवरती जाऊ आम्ही. पहिलं षटक आतमध्ये टाकून पूर्ण झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणताही खेळाडू बाद नाही आणि धावपलक दाखवतोय तो 11 धावा. 11 ऑन बूट 11 धावा धावपलकीवरती पहिल्या षटक खेळामध्ये संपलेला आहे. 2 मॅच लीग फॉर्मॅट मध्ये खेळण्याच्या आपण पाहतो या ठिकाणी इथे आपल्याला संधी प्राप्त असणार आहे. 4 षटकं टाकण्यासाठी 16 मिनिटं आणि जर तुम्ही 4 षटकं 16 मिनिटात टाकू शकला नाही तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला 5 मधला एक प्लेअर 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. हा टाइम आउटचा नियम पुढे आणला जाईल. लक्षात ठेवा 16 मिनिटांमध्ये 4 षटकं कंपल्सरी टाकून घ्या. तुम्ही 17व्या मिनिटामध्ये जर गेला तर मात्र 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये बोलवावा लागेल. या लक्षात ठेवून गोष्टी आपण इथून पुढचं क्रिकेट खेळा. सुमित षटक क्रमांक 2 मैदानावरती टाकण्यासाठी पुढे असणार आहेत. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणासाठी पुढे आलेली टीम आहे. इलेव्हन ऑन बूट 11 धावा या धावपलकीवरती आपण बघायला पूर्ण होणार हा धावपलक. 5 ओव्हरची मॅच आहे आणि कॉम्पिटिशन जर तुम्ही बघितलं तर अर्थात हे स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या 20 संघ एक समान ताकदीचे स्पर्धे आहेत. या 20 संघांमध्ये तुलना होऊ शकणार नाही की हा संघ कमी ताकदवान आहे हा संघ जास्त ताकदवान आहे. असे एक समान ताकदीचे हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी या स्पर्धेमध्ये खेळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवस रात्र या फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आहे. हा बॉल समोर बघाल क्षेत्र हॅलो 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 तिसऱ्या दोन मिनिट सर 2 मिनिट हॅलो 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 तिसऱ्या पंचांची मदत ऑनफिल्ड पंचांनी घेतलेली आहे. डेंजर एंडला खेळाडू होता तो क्रीज मध्ये पोहोचलाय नाही पोहोचला हे तिसरे पंच आमचे टीव्ही अंपायर आपल्या बरोबरीत आहे आणि त्यानंतर ऑन स्क्रीन वरती सुद्धा तुम्हाला हे सगळं हायलाइट्स शो केले जाणार आहेत. त्यामुळे बघायचं इकडे फलंदाजासाठी हा डिसिजन काय असणार आहे तिसऱ्या पंचांचा त्यावरती टांगती तलवार आपण पाहतो या ठिकाणी पुढे बघायला मिळते. मॅच ज्या 2 टीम्स मध्ये आपण पाहतो या ठिकाणी होते सातारा रोड स्पार्टन्स हा संघ मैदानावरती बघायचं डिसिजन पेंडिंग आहे. अजून डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांचा काय असणार आहे डिसिजन येथे येणाऱ्या काळामध्ये आपण बघू शकतो. पुढे षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि 5 ओव्हरची मॅच आपण मैदानावरती अनुभवणार आहोत आणि त्यामधील पहिला सामना आतमध्ये सुरू असताना डेंजर एन ला खेळाडू
हॅलो. अंपायर डिसिजन फायनल आहे. हॅलो. अंपायरने दिलेला डिसिजन मान्य करावा. हॅलो हॅलो. या ठिकाणी रनआउट सोडून कोणताही रिव्ह्यू घेतला जाणार नाही. ऑन फील्ड अंपायरने दिलेला निर्णय हा फायनल असेल. प्लेअरने तो मानायचा आणि बाहेर यायचं. कोणत्याही टीमचा प्लेअर असेल तर ऑन फील्ड अंपायरने घेतलेला निर्णय फायनल असेल. सर्वांसाठी हे बंधनकारक आहे. संतोष संतोष गाडगे. हॅलो. संतोष गाडगेला आपण बघितलं आतमध्ये आणि त्या खेळाडूच्या विरोधामध्ये झालेलं मोठं अपील आणि त्यानंतर दोन खेळाडूंनी एकत्रित आपण बघायला पुढे मात्र दोन पंच सुद्धा पुढे आल्यानंतर त्यांच्या कम्युनिकेशन मधून पुढे आलेला रिझल्ट आहे आणि तो सांगितलाय OUTचा हा कॉल आणि संतोष बाद होईल. अंपायर डिसिजन हा लास्ट डिसिजन असेल. षटक क्रमांक 2 मैदानावरती आणि दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळामध्ये सुरू असताना दुसरा धक्का असणार आहे बॅटिंग टीमला हा. आणि जो खेळाडू बाद झाला संतोष गाडगे तो साधा सुद्धा मामूली खेळाडू नव्हता तर तो आपण पाहतो या ठिकाणी टीमचा एक हार्ड हिटर होता आणि तो संघाचा मोठा खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी बाद होऊन माघारी. 12 धावा धावपलकेवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि सातारा रोड स्पार्टन्सला प्रथम फलंदाजी करताना आपण मैदानावरती बघू शकतो. 5 ओव्हरची मॅच आहे आणि बॅटल या दोन टीम मध्ये आपण बघायला मोठी असणार आहे. थ्रिल मोठा आहे कारण लीग आहे आणि जरी लीग मॅच असल्या तरी प्रत्येक सामना तुम्हाला विजयासाठी फार महत्वाचा आहे कारण जो विजय प्राप्त झाल्यानंतर अर्थात 2 गुण तुम्हाला प्राप्त होणार आहेत आणि ते 2 गुण तुम्हाला पारितोषिक फेरीपर्यंत जाण्यासाठी महत्वाचे राहणार आहेत. त्यामुळे तो सामना प्रत्येक टीमला आपण पाहतो या ठिकाणी जिंकणं महत्वाचं राहील. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा हा बॉल सर आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या हातावरती चेंडू जाऊन थांबला. धाव मिळणार नाही. या निर्धाव चेंडू बरोबर धावपलकेवरती आपण बघाल 12 धावांचा हा धावपलक ऑन बोर्ड वरती पूर्ण आहे आणि 2 खेळाडू आतापर्यंत सातारा रोड स्पार्टन्सनं आता गमावलेले आहेत. बॅटिंग टीम अर्थात एक ताकदवान सेटअप घेऊन स्पार्टन्स मैदानावरती आहे आणि तितकाच ताकदवान प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं आतापर्यंत केलेली गोलंदाजी त्यांचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं खूप चांगलं राहिलंय. लॉग ऑफ पुढे गवताला कापत आला होता हा चेंडू पाठीमागे मात्र क्षेत्ररक्षक अमोल तिकडे बघायला मिळाले. खूप चांगला स्टॉप तिकडे आणि तोपर्यंत त्या चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव आपण बघायला प्राप्त झाली. 1.4 षटक आतमध्ये टाकून पूर्ण आहेत आणि 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 13 धावा या ऑन बोर्ड वरती पूर्ण असणारा धावपलक आहे. 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. आतमध्ये खेळणारे खेळाडू तुम्ही बघा हॅलो हॅलो हॅलो. हा चेंडू आकाश बाळगान हॅलो हॅलो नो बॉल वरती खेळलेला आपण पाहतो या ठिकाणी. इथे पुन्हा एक सुपर सॉनिक षटकार पंचांनी कॉल केला की हा नो बॉल आहे आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी या चेंडूवरती आलेली षटकाराची मोहर. तर या 6 धाव्यांबरोबर टोटल 7 धावा या चेंडूवरती येतील आणि या 7 धाव्यांनी धावपलकेवरती 20 ऑन बोर्ड विशाल अक्षय दादा एखादा बॉल जर फेकला तर गोलंदाजासाठी काय निर्णय असतील ते अक्षय दादा आपल्याला
पंचांशी चर्चा करून हा नियम आयोजक पुढे आणतील. सर बॅन झाला तो आणि पेनल्टी आहे त्याला. ए नो प्लस 2 का 3 रे अमोल 7 रन आहेत ऑलरेडी. नो प्लस 2 ना 3 हा 3 रन ऍड करा 3 ऍड करा 10 रन टोटल. 3 पेनल्टीचे 3 अरे अमोल पेनल्टीला 3 रन असतात. नोचा जे रेग्युलर येतो एक आहे आमल्या नो प्लस पेनल्टी 3 असतात असं कुठं आणलं म्हणजे ते 3 हा 9 रन झाले 9 कन्फर्म कर एकदा पाहिलं तर तुम्ही तुमचं 2 असतात रे 3 रन झाले टोटल जे काय आहे ते तुमचं डिसिजन द्या. एखाद्या गोलंदाजानं चेंडू थ्रो केल्यानंतर तो संपूर्ण स्पर्धेसाठी आपण बघाल बॅन केला जाणार आहे. आणि धावा आत्ताच्या 3 प्लस 9 का हा, म्हणजे 10 का 4 आणि 6 10 10 रन. हा 23 धावा या धावपलकीवरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये गोलंदाजानं चेंडू थ्रो केला, बॉल फेकला आणि त्यामुळे या स्पर्धेतला नियम असा सांगतो की एखाद्या गोलंदाजानं जर चेंडू थ्रो केला तर तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेसाठी बॅन केला जातो. मित्रांनो सर्वांना विनंती की जरा सहकार्य करा आणि वेळेचं भान ठेवा. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर बंद करा तो फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर आपण बघायला आलेला हा चेंडू. 4 रन तिथे येतील या चौकाराबरोबर धावपलकीवरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावा. टीम सातारा रोड स्पार्टन्स प्रथम फलंदाजी करताना धावपलकीवरती आपण 27 धावा बनवू शकलेला आहे. 2 गडी आतापर्यंत गमावलेत आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 27 धावा 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत आतमध्ये टाकून झालाय आणि 27 वरती हा स्कोर बोर्ड. बॉल द्या आतमध्ये लगेच, कारण आपल्याला टोटल जर मॅचचं शेड्यूल आपण बघितलं 2 दिवसाचं तर ते 2 दिवसाचं शेड्यूल पूर्ण पॅक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनल धरून आपल्याला 35 मॅच कव्हर करायच्या 2 दिवसामध्ये. 35 मॅच कव्हर करायचे असतील तर फार वेळ लागणार आहे आपल्याला. हा बॉल समोर पुन्हा एकदा थोडंसं शपलिंग बघायला मिळालं. ट्रिगर मुवमेंट किंवा ट्रिगर ऍक्शन ज्याला म्हटलं जातं. 2 षटकांचा खेळ मैदानावरती बॉल टाकून पूर्ण झाला. 2 षटकांचा खेळ संपतो आतमध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 27 पूर्ण आहेत. 27 धावा. टाइम सुरू आहे. 10 वाजून 22 मिनिटं होत आहेत. तुम्हाला 4 षटकं 16 मिनिटांमध्ये नाही तुम्ही टाकू शकला की तुम्हाला इकडनं कॉल दिला जाईल. मध्ये थोडा आपण टाइम कधी गेला, तिसऱ्या पंचांशी आपण मदत घेतली होती. त्यानंतर संतोष काही काळ मैदानावरती थांबला होता. ते मायनस केले जातील टाइम आणि त्यानंतर तुम्हाला तो टाइम तुमचा सेट पुढे पुन्हा एकदा कळवला जाईल. चला तिसरा क्रमांकाचं षटक पटकन. हो हो ठीक. 27 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक 3 ला बोलतो. आता बॉलिंग मार्क वरती कोण ऍक्शन होता? बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण आतमध्ये बघू शकणार आहोत. 12वा खेळाडू कुठे आहे फिल्डिंग टीमचा? हो सरळ यष्टांवरती हा चेंडू आणि क्लीन बोल्ड करून टाकले सातारा स्पार्टन्सला. फार्मा इगल तुमचा 12 नंबरचा प्लेअर येईल का मित्रा? फार्मा इगल अरे तसं नाही, नियम आपल्याला सगळ्यांना. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक आतमध्ये सुरू असताना तिसरा धक्का मैदानावरती आपण बघाल सातारा रोड स्पार्टन्सला आतमध्ये. 27 धावा धावपलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्ध्याला मोठा हादरा त्यानं दिलेला आहे. त्यानंतर आतमध्ये दाखल होणारे बॅटर मैदानावरती आपण बघाल तुषार पवार. न्यू बॅटर तुषार पवार हा सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट मधला मोठा खेळाडू आहे. बिलॉंग करतो काष्टीशी. श्रीगोंदा तालुक्यातला हा खेळाडू आज बघायचं मैदानावरती काय करामत करणार आहे. 5व्या नंबरला खेळण्यासाठी आलाय. स्क्वेअर बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. एका अतिरिक्त धावेनं धावपलकीवरती धावपलक दाखल. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
वैद्यकीय क्षेत्रातली सगळी मंडळी तुम्हाला हे क्रिकेटच्या मैदानावरती एकत्रित येताना बघायला मिळतील. विशेष म्हणजे त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे. त्यांचं प्रोफेशन क्रिकेट नाही, मात्र त्यांचा छंद आवडता हा खेळ आहे आणि आपला छंद जोपासण्यासाठी, आपला आवड जोपासण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलेशी केलेली मैत्री जोपासण्यासाठी ही मंडळी तुम्हाला मैदानावरती खेळताना बघायला मिळतील. डाऊन दी ग्राउंड तुषार पवारचा तो फटका बघायला मिळाला. एक धावपलकीवरती ऍड केल्यानंतर 29 ऑन बोर्ड, 29 धावा या धावपलकीवरती आपण बघाल. ऑन बोर्ड वरती पूर्ण असणार हा धावपलक आहे. थोडंसं स्पीडअप करा फील्डिंग टीम, तुमच्याकडे वेळ जास्त नाहीये. 5 षटके टाकण्यासाठी दिलेल्या निर्धारित वेळेत तुम्हाला पुढे जायचं, या गोष्टी लक्षात ठेवा. हा बॉल उंच आकाशात, क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि टिपलेला फार सुंदर झेल आणि मयूर टिपलेला हा झेल. इथे आपण बघाल आतमध्ये चौथा खेळाडू बाद होऊन माघारी आणि लेफ्ट हँडेड बॅटर मैदानावरती. विक्रम फार्मा इगल तुम्ही 12 नंबरचा प्लेअर जर इथे पाठवला नाही ना तर तुम्हाला पॅनल्टी लावण्यात येईल. शेवटची वॉर्निंग आहे, 12 नंबरचा प्लेअर इथे पाठवा, नाही तर इथे फिल्डिंगला जा. फाईनल सीमा रेषेच्या बाहेर या चेंडूवरती षटकार आहे. 6 ऑन बोर्ड या 6 धाव्यांबरोबर धावपलकीवरती आम्ही जातो. धावपलक दाखवतोय 35 धावा, षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण बघू शकतो. यानंतर मॅच होईल जेन्युइन क्रिकेट क्लब विरुद्ध MRWF वॉरियर्स. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, पहिली इनिंग झाल्याबरोबरच आम्ही नाणेफेक करणार आहोत, तर तुम्ही नाणेफेकीसाठी इथे ताबडतोब संपर्क करा. यानंतर आपला लगेच सामना खेळवला जाईल. ओहो हो, बघाल हा चेंडू, काय फटका सजवला पुढे. विक्रम स्लॉट मध्ये हा चेंडू आणि सरळ डीप लॉग ऑफच्या डोक्यावरून टाकून दिलेला एक खणखणीत षटकार. या षटकाराबरोबरीत पुन्हा एकदा इन्क्रीमेंट होईल धावपलकीवरती. स्पार्टन सातारा या मैदानावरती आपण बघू शकतो. मध्ये त्यांच्या विकेट जरी जास्त गेलेले असले तरी त्यांनी सरासरी चांगली राखली, हे महत्वाचं. आणि धावपलक दाखवतो 41 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावपलकीवरती. विक्रमच्या बॅट मधून निघणारा एक सुपरसॉनिक षटकार. सकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि थोडासा ड्यू फॅक्टर दिसतोय. तुम्ही बघा, सनलाईट हळूहळू थोडीशी वाढेल आणि त्यानंतर विकेटवरती ज्या वेळेस आपण पाहतो जास्त सनलाईट येईल किंवा थोडंसं उन्हाची तीव्रता वाढेल, त्यानंतर तुम्ही बघा आता या विकेटवरती खेळणं किंवा सिमेंट विकेटवरती खेळणं, माती विकेटवरती खेळणं हा वेगळा अनुभव असतो. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट खेळलं जातं आणि भारतात सगळ्यात जास्त क्रिकेट जर कुठे खेळलं जातं ते महाराष्ट्रात खेळलं जातं आणि महाराष्ट्रानं खूप चांगले खेळाडू आपल्याला दिलेले आहेत. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये IPL ची घोषणा, वैभव सूर्यवंशी 13 वर्षाचा खेळाडू, 10 कोटी रुपये. त्यामुळे या खेळामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. फ्लोर लेनचा हा चेंडू स्क्वेअरला यावेळेस पुढे. एकच धाव, तुषार पवारचा नकार आहे. काष्टी गावाशी बिलॉंग करणारा नगर जिल्ह्यातला हा खेळाडू खेळतोय पुण्यामध्ये आणि टीमचं नाव आहे सातारा. नगर जिल्ह्यातला खेळाडू पुण्यामध्ये, टीम सातारा स्पार्टन्स. म्हणजे तुम्ही बघा कॉम्बिनेशन कसं आहे खरं तर तुषार पवारचं, जो नगर मधला आहे, खेळतोय पुण्यामध्ये, टीमचं नाव सातारा. षटक 3 मैदानावरती संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 42 धावा. 42 ऑन बोर्ड, 42 धावा धावपलकीवरती. इथे आमच्या बरोबरीत अक्षयदादा जोडले जात आहेत, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या फायनल असतील. यामध्ये कुठेही कोणताही ऍक्सेस आपण पाहतो किंवा इश्यूज तिथे पुढे तुमचा ऐकून घेतला जाणार नाही. यानंतर जेन्युइन क्रिकेट क्लब, तुमचा कॅप्टन इथे असावा. शेवटचा बॉल या इनिंग मधला पडला की आम्ही नाणेफेक करणार आहोत. चहा प्यायला गेलं त्यांना बोलावून घ्या. आणि MRWF वॉरियर्स इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करू. शेवटच्या 7 मिनिटांचा खेळ आहे. शेवटचे 7 मिनिटं शिल्लक आहेत अजून मॅच साठी. पहिला इनिंग 7 मिनिटांमध्ये 2 षटके टाकायची, कारण मध्ये जो वेळ घेतला होता तो मायनस केला आम्ही. मध्ये आपला तिसऱ्या पंचांकडे आपण आलो होतो, संतोष काही काळ मैदानावरती होता, त्यामुळे तो मायनस करून 7 मिनिटं तुम्हाला पुढे टीम दिले जाणार आहेत. त्या 2 षटकं 7 मिनिटांमध्ये टाकून घ्या. मिड विकेट मध्ये गेलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक पुढे. प्ले फॉर नेचर, खरं तर ही थीम फार सुंदर आहे.
कारण आधुनिक काळामध्ये औद्योगिकरण झपाट्यानं वाढतंय, शहरीकरण झपाट्यानं झालेलं आहे आणि अशा या काळामध्ये झाडांची किती महत्व आहे हे यावरती मी बोलेल हळूहळू. का आलं, का थांबली आहे मॅच? नो बॉल. 6 प्लेयर बाहेर उभे केले होते, तुम्हाला 5च उभे करावे लागतात. तुम्ही 6 प्लेयर उभे करू शकत नाही बाउंड्री लाईन वरती, हे लक्षात ठेवा. नो बॉलचा कॉल पंचांकडून. फ्री असणार आहे तुषार पवारला. बघायचं तुषार पवार, मोठी संधी त्याच्यासाठी उपलब्ध असणार आहे. पहिला बॉल त्याच्यासाठी हा फ्रीडचा आहे, या आधी संधी त्याला मिळाली नव्हती. हा चेंडू सीट आहे, थोडासा बॅटवरती प्रॉपर जज झाला नव्हता. दुसऱ्या धावेसाठी पाल प्रयत्न, फेक हातामध्ये सापडली नाही आणि तुषार पवार आपल्या क्रीजमध्ये पोहोचला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे प्राप्त होतील. या 2 धाव्याने धावपलकीवरती 46 ऑन बोर्ड, 46 धावा या धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.0 आणि प्ले फॉर नेचर हे ब्रीद वाक्य घेऊन आपण या स्पर्धेसाठी उतरलेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातील असणाऱ्या उपजीवित कलागुणांना वाव मिळावा, हा एक प्रामाणिक हेतू या स्पर्धेच्या मागे ठेवण्यात आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ही स्पर्धा आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. तुषार पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा, सोपा झेल होता, तो त्यानं सोडून दिला. तुषार पवार अमरत्वाचं वरदान घेऊन आहे आज. यापूर्वी त्याला धावबाद होताना कुणी तो वाचला, इकडे त्याचा झेल सुटला आणि काष्टीला रिप्रेझेंट करणारा नगर जिल्ह्यातला खेळाडू आज पुण्यामध्ये 2दा वाचला. काष्टी करंडक फेब्रुवारी महिन्यात आहे. 3 लाख पहिलं प्राइज आहे, त्याची घोषणा काल झाली. 47 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो स्लॉकशिप, गवताला कापत हा बॉल गेला, फाईन लेग सीमा रेषा पार आणि या चेंडूवरती खणखणी चौकार. सातारा स्पार्टन्स पुढे येतोय. या चौकारा बरोबरीत 50 ओलांडली टीमनं. 51 धावा. बॉल द्या आतमध्ये. जुने बॉल नसावेत जास्त आपल्याकडे, त्यामुळं जे काही जुने बॉल आहेत तेच, काही नवीन बॉल जुने करून ठेवा, कारण लागतील आपल्याला, कारण थोडं सनलाईट कमी आहे अजून आणि त्यामुळे बॉल चेक करा आणि बाकी बाहेर गेलेले बॉल सुद्धा आपण घेऊन या. टाइम लिमिट 7 मिनिटं होती, त्याच्यातली आपण पाहतो अडीकन 4 मिनिटं संपत आली आहेत. म्हणजे शेवटचा काही षटकांचा हा जो टाइम आहे हा थांबवला जातो, कारण आता बॉल बाहेर जाणार आहे, त्यानंतर आता बॉल आतमध्ये दुसरा घेतला, तिथे तो टाइम आपण पाहतो अडीकन स्पेंड थोडंसं जातो, त्यामुळे तो टाइम मायनस केला जाईल. मात्र टीम थोडंसं लवकर खेळा. वा, चांगला फटका, स्क्वेअर कट बघायला मिळाला. पुढे खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट केली, चेंडू खेळला पॉइंट क्षेत्रामध्ये आणि या चेंडूवरती सुद्धा मोहर असणार आहे ती चौकाराची. 4 रनीतील 4 धावा प्राप्त होतील आणि या चौकारा बरोबरी धावपलकीवरती 55 धावा या ऑन बोर्ड वरती पूर्ण होणारा धावपलक आहे. 55 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक. थोड्या विकेट जास्त गेल्या किंवा सुरुवातीला थोड्यासं स्पार्टन्सच्या विकेट गमवावं लागलं होतं टीमला, मात्र त्यानंतर मग भागीदारी चांगली दिसली किंवा मग बाकी खेळाडूंनी धावपलकीवरती धावा चांगल्या जोडलेल्या आहेत. हा चेंडू थोडंसं डान्सिंग डाऊन दी ट्रॅक बघायला मिळाले. मिड विकेट यावेळेस पुढे असणार आहे. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी वेळ आहे तुषार पवारची, मात्र यावेळेस तो बचावला नाही. तिसऱ्या अटेम्प्टला तो मात्र धावबाद होऊन माघारी जाईल. 6 खेळाडू 5 खेळाडू आपण पाहतो ठिकाणी बाद होतील. अर्धा संघ मैदानावरती बाद होऊन माघारी जाईल. अर्धा संघ कोष्ट अण्णा आहे तिकडे आमच्या बरोबरीत. न्यू बॅटर मैदानावरती उमेश. अण्णांची सहकार्याची भावना पण पाहतो ठिकाणी टीमसाठी आहे. मला वाटतं ते दुसऱ्या टीम मधून खेळणार आहे, मात्र फिल्डिंग टीम साठी ते 12 खेळाडू म्हणून इथे उपस्थित. हे महत्वाचं आहे, कारण आपण एक युनिटी मध्ये आहोत, आपण सगळेजण एका व्यासपीठावरती आहोत आणि आपण एकमेकांना सहकार्य करणं महत्वाचं आहे, कारण आपण एका क्षेत्राशी निगडीत आहोत. बघायचं मैदानावरती शेवटच्या षटकाला काही वेळात सुरुवात होईल. या षटकातला शेवटचा चेंडू या गोलंदाजाला टाकायचा आहे. 56 धावा धावपलकीवरती आहेत. अर्धा संघ स्पार्टन्सचा कोसळलाय. 5 गडी गमवलेत. हा चेंडू फुलर लेन, चांगला चेंडू टप्पा बघा तिथे. क्षेत्ररक्षक पुढे सिलिम मिडावला आपण बघितलं पुढे येताना. 4 षटक मैदानावरती संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 57 धावा या धावपलकीवरती पूर्ण आहेत. 57 ऑन बोर्ड. 57 धावा धावपलकीवरती. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती. टीम टाइम नाहीये, उरका, स्पीडअप करा.
चला लगेच क्षेत्ररक्षण जागेवरती घ्या आणि शेवटचे 6 चेंडू टाइम लवकर लवकर उरकून घ्या आणि टाकून घ्या. पहा तुम्हाला एक प्लेअर 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. जर तुम्ही टाइमच्या पुढे आलात तर. संतोष गाडगे मैदानावरती गेला होता. संतोष हा सुद्धा मातब्बर खेळाडू आहे. बॉलरांना अमोल बॉलरचं नाव काय? मयूर बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती मयूर असणार आहेत. 57 धावा धावपलकीवरती. एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. टाइमच्या पुढे तुम्ही ट्रॅव्हल केलेला आहे. हा बॉल शरीरापासून दूरवरती टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. एक प्लेअर आत घ्या सर. टाइमच्या पुढे टीम आलेले. एक प्लेअर 38 सर्कल मध्ये. 4च प्लेअर बाउंड्री लाईन वरती उभे राहतील. अमोल एक प्लेअर आत घे. एक प्लेअर लवकर आत घ्या अमोल. एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. 4 खेळाडू बाउंड्री लाईन वरती उभे ठेवा. टाइम तुमचा संपलाय आणि त्यामुळे तुम्हाला ही पनिशमेंट आपण पाहतो. ठिकाणी न्यू रूल आहे तो रूल मी बोलतो त्यावरती समजावून सांगतो मी तुम्हाला. सगळं व्यवस्थित आपण बोलू त्यावरती. 58 धावा धावपलकीवरती. 4 पॉइंट आपण बघू. पहिला बॉल वाईड होता म्हणजे अजूनही 6 बॉल या षटकामधले टाकायचे आणि गोलंदाज मयूर आहे. मयूर स्पीडअप करा थोडस. पहिलीच मॅच आहे. 35 मॅच कव्हर करायचे आपल्याला. ओ हो 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 यावेळेस यस स्विंग अँड मिस आणि शरीरापासून थोडासा दूरवरती हा चेंडू ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा तो चेंडू होता. सरळ यष्टिरक्षक विकेट किपरच्या हातावरती आपण पाहतोय तो चेंडू जाऊन थांबला. पहिला चेंडू निर्धाव. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आम्ही करतोय. MRWF वॉरियर संघाचे संघनायक आणि ज्युनियन क्रिकेट क्लब संघाचे संघनायक आपण टॉस साठी इथे ताबडतोब संपर्क करा. ही ओव्हर झाली की लगेच टॉस केला जाणार आहे. 58 धावा धावपलकीवरती शेवटचं षटक मैदानात. हा चेंडू सोडून दिला या चेंडूला आणि मुख्य पंचाने सुद्धा पुन्हा एकदा सांगितलं हा बॉल वाईड आहे. स्वेर चेंडूची घोषणा आपण पाहतो त्या ठिकाणी होईल का अतिरिक्त धावे बरोबर धावपलकीवरती 59 धावा या धावपलकीवरती. 59 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा धावपलकीवरती आहेत. 2 वाईट चेंडू बघितलेत आतापर्यंत या षटकामध्ये. मयूर हो 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 पुढे बघायचे पंचांचा कॉल. यस नो बॉल. बीमर पद्धतीचा हा नो बॉल आपण बघू शकतो. गोलंदाजानं जर फलंदाजाच्या कमरेच्या डायरेक्ट वरती चेंडू टाकला तर तो नियमानुसार वाईड अर्थात नो दिला जातो. आणि पुन्हा येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. फार लांबतंय हे षटक मयूरचं. याआधी 2 वाईड टाकले होते त्यानंतर त्यानं 1 नो टाकलाय आणि फ्री हिट असणार आहे यावरती स्पार्टन्सला सातारा. हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला हा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे फ्री हिटचा हा चेंडू होता त्यामुळं फलंदाजाला कुठेही कोणताही धोका होणार नव्हता. मात्र दुसऱ्या साईडनं खेळाडू धावबाद होऊन आपण बघाल पुढे तो खेळाडू बाद होऊन माघारी जाईल. चला शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू आपण बघाल मैदानावरती अजून शेष असताना 6 खेळाडूंचा खेळ संपलाय सातारा स्पार्टन्स कडून. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघाल किती टार्गेट प्रतिस्पर्ध्याच्या समोर सेट केलं जाणार आहे. बॅटर मैदानावरती ओंकार 9 क्रमांकाचा जर्सी परिधान करून आपण बघाल शेवटच्या षटकामध्ये ओंकार मैदानावरती दाखल झालेला आहे. त्याला जास्त सेट होण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी पुढे टाइम नसणार आहे कारण शेवटच्या षटकामध्ये तो खेळाडू मैदानावरती दाखल झालेला आहे. 61 धावा धावपलकीवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर धावपलक दाखवतोय तो 70 धावा. मयूर बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत तुम्ही बघाल 15 धावा आता त्यानं खर्च केल्या. तरी एक षटक यापूर्वी सुद्धा त्यानं टाकलं होतं. ते षटक मात्र खूप चांगलं त्याचं आपण बघितलं होतं. ओहो हो यावेळेस फुलर लेनचा हा चेंडू धाव घेण्यासाठीचा प्रयत्न होतोय. कव्हर केला जाईल बॉल तोपर्यंत एक सिंगल तिकडे प्राप्त होईल. 22 स्वरूपामधली बॅटाने बॉलचा संपर्क आपण पाहतो त्या ठिकाणी होऊ शकला नव्हता. 22ची ते एक सिंगल धाव धावपलकीवरती ऍड केली जाईल. धावपलक दाखवतो 62 धावा. 62 ऑन बोर्ड. 62 वरती टीम पोहोचलेली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या स्पर्धेतला आणि आजच्या दिवसातला होणारा हा पहिला सामना मैदानावरती आपण खेळवतोय. राईट हँड बॅटर आपण बघाल पुन्हा एकदा पुढे. मला वाटतं प्रत्येक पूल मधून एक टीम कदाचित सेमीफायनलला येईल का? बरोबर. एक टीम 4 ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुप मधून
पाच ग्रुप आहेत. ग्रुप 5 आहे. ग्रुप 5 आहे. ग्रुप आहेत, 4 टीम प्रत्येक group. 63 धावा या धावपलकेवरती. 63 धावा धावपलक दाखवतो. शेवटचं षटक समाप्तीच्या उंबरठ्यावरती आपण बघायला येऊन थांबलेला आहे. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत या षटकामधला टाकून झालाय. मयूर बॉलिंग ट्रॅक वरती तर ओंकार कुंभार आणि ओंकार बरोबरीत उमेश ही जोडी मैदानावरती आहे. खबरमध्ये खेळलेला हा चेंडू अमोल पुढे आहे, मात्र हा चेंडू सरळ सीमारेषा फोडून येतोय बाहेर. या चेंडूवरती मोहर आहे ती चौकाराची. यस, या चौकारा बरोबरीत धावपलकेवरती 67 पूर्ण सातारा स्पार्टन्स. 67 धावा धावपलकेवरती. साताऱ्याचा इतिहास जर तुम्ही बघितला ना तर लढवयांची भूमी म्हणून साताऱ्याची ओळख आहे. साताऱ्याच्या साईडला 7 किल्ले आहेत आजूबाजूला त्या शहराच्या, आणि त्या 7 किल्ल्यांहून सातारा नाव पडलेलं आहे. आणि सातारा स्पार्टन्स या नावानं हा संघ मैदानावरती खेळत असताना पुढे हा बॉल पुन्हा एकदा आकाशामध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. झेल टिपला जाईल आणि या झेल बरोबरीत आपण बघायला 5 षटकं टाकून झाली. अक्षय चव्हाण यांकडून ओंकारच्या खेळीसाठी 101 रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे. टॉस करतोय आम्ही. विजयाचं टार्गेट एकदा लक्षात घ्या टीम. फार्मा ईगल 30 चेंडूमध्ये बनवायच्यात 68 धावा. चला, जेन्युइन क्रिकेट क्लब संघाचे संघनायक आणि MRWF वॉरियर संघाचे संघनायक आपण नाणेफेकसाठी आपण पुढे या. आणि चला लगेच टीम सातारा स्पार्टन्स आपण क्षेत्ररक्षणासाठी. चला तुषार, आपली टीम घेऊन लगेच एका लाईन मध्ये एका ओळीत मैदानावरती आपल्याला जायचंय. टार्गेट 68चं सेट केलं गेलंय. एक डाव संपलाय. दुसऱ्या डावामध्ये हा धावपलक कशा पद्धतीने पुढे घेतला जाईल, पूर्ण केला जाईल, हे मॅच टॉस कंप्लीट झालेला आहे यानंतर होणारा. आणि MRWF न टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यानंतर ती मॅच आपण आतमध्ये घेऊन येणार आहोत. सातारा रोड स्पार्टन 67 वरती 5 ओव्हर नंतर थांबलेला आहे. तर फार्मा ईगलला नीड आहे ती 5 षटकामध्ये 68 धावांची. चला लगेच 2 फलंदाज चला मैदानावरती, कारण वेळ वाचवण्याचं काम आपल्याला टीम करायचंय. जरी दिवस रात्र ही स्पर्धा असली तरी संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला 10 वाजून 25 मिनिटापर्यंत थांबायचंय. या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे आज जितका मॅच आपल्याला खेळवता येतील तितक्या मॅच आपल्याला खेळून घ्यायच्या, त्या गोष्टी लक्षात ठेवा. चला, फार्मा ईगल आपले 2 बॅटर मैदानावरती पाठवून द्या. 68 धावांचं टार्गेट मैदानावरती पुढे असणार आहे. चला मॅच सुरू करा. मॅच मैदानावरती आपण सुरू करतोय. पहिला सामना मैदानात आता खेळवला जातोय. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आहोत. 68 धावांचा पाठलाग. 30 चेंडू मध्ये 68 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आपण बघणार आहोत. सलामी वीर आतमध्ये.
ए यार बॅटरची नावं सांग अण्णा. विशाल होता ना, विशाल आपला एक खेळाडू इकडे पाठवून द्या बॅटिंग टीमचा. थांबा पंच, पाठवून दे नाही तर पेनल्टीला. पॅनल्टी 5 रनची मिळेल. 2 मिनिटांमध्ये तुमचा एक खेळाडू इथे आला नाही तर तुम्हाला 5 रनची पॅनल्टी घेऊन खेळावं लागेल. लिगल पाठवा तुमचा एक खेळाडू पटकन. तुमची नावं अजून नाहीये तिथे. 5 मिनिटं नको म्हणा, मी 1 ओव्हर होईल. थांबा इकडे माहीतच नाहीयेत नावं. एक मिनिट स्कोर. अक्षय आपली. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे दादा? स्ट्राईकला कोण आहे? शुभम. आणि नॉन स्ट्राईकला सुमित. बस इथे चेअर घेते बस. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती विक्रम. यस लेट्स स्टार्ट. दुसरा डाव 30 बॉल मध्ये 68 धावा. मॅचला सुरुवात थोडा पॉइंट मध्ये हा बॉल तिथे आपण बघाल डायरेक्ट फेक केली होती संतोष गाडगे. तो बॉल थांबवण्यासाठी अक्षरशः पुढे समोर आपल्याला बघायला मिळालं. धावपलकेवरती आपण बघायला आता हा 68चा प्रवास असणार आहे. धावपलक दाखवतोय मोठा, मात्र इथे 5 ओव्हरमध्ये धावपलक बनवणं मला वाटतं तितकंसं कठीण जाणार नाही. मात्र सातारा स्पार्टन्स एका ताकदीनं मैदानावरती खेळण्यासाठी ओळखला जाणारा हा संघ आहे. पुरेपूर टीम स्क्वॉड आपण पाहतो या ठिकाणी. एक मॅनेजमेंट या टीमचं चांगलं दिसलंय. हा चेंडू पुन्हा एकदा जोरात हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेट यावेळेस पुढे येईल. कव्हरसाठी पाठीमागे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठीचा झालेला प्रयत्न आतमध्ये राहणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा या चेंडूवरती येतील. या 2 धावेबरोबर धावपलकेवरती 3 धावा. धावपलकेचा पाठलाग आतमध्ये सुरू झालाय आणि 10 वाजून 44 मिनिटांना हा सामना मैदानावर चालू केलाय. हा दुसरा डाव, या गोष्टी लक्षात ठेवा. डावखुऱ्याचे खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला विक्रमला पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी पुढे बोलावलंय. हा चेंडू शहरापासून थोडासा लांब ठेवला. वाईट बॉलचा हा कॉल आपण पाहाल. मुख्य पंचांचा एक अतिरिक्त धाव तिकडे घेतले जाणार आहे. एका अतिरिक्त धावेबरोबर धावपलकेवरती पूर्ण होणारा धावपलक येतो 4 धावा. 4 ऑन पूट 4 धावा धावपलकेवरती. अजूनही एकेरी अंकामध्ये असणारा हा धावपलक आहे. पहिली मॅच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका टीमला 2 मॅच खेळण्याची संधी आपण पाहतो या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हा बॉल पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगात टाकला होता. वेगावरती स्वार होत टाकलेला तो चेंडू आणि बॅटर्सला तो समजू शकला नाही. या निर्धाव चेंडू बरोबरीत विजयाचं कॅल्क्युलेशन जर बघितलं इगल आपलं, तर अजूनही आपल्याला 64 धावांसाठी मॅच मध्ये लढायचंय. 64 धाव्यांचा प्रवास आहे. जरी तुम्ही लीग मध्ये खेळत असला तरी तुम्हाला प्रत्येक सामना विजय प्राप्त करणं फार महत्वाचं आहे. एखादा पराभव तुमचं या स्पर्धेतलं आव्हान संपवणार नाही. हा चेंडू मोठा अपील संतोष गाडगेचं बघा पुढे. स्क्वेअर लेग पंचांकडे मागितली होती दाद. तो निर्णय स्क्वेअर लेग पंचांचा नाहीये. याची अपील तुम्हाला मुख्य पंचांकडे करावी लागते. आणि संतोष गाडगेची किती मोठी अपील होती बघा. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न राहणार आहे. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण एकदा का प्रेशर क्रिएट झाला की मग तिथून माघारी येणं थोडं कठीण होतं. हा चेंडू बाउन्स मिळाला. चेहऱ्याच्या समोरनं आपण पाहतो या ठिकाणी चेंडू निघून गेला, ज्याला वेस्ट इंडिज मध्ये परफ्यूम डिलिव्हरी असं म्हटलं जातं. निर्धाव चेंडू आपण पाहतो स्पार्टन्सनं रोखलंय आतापर्यंत इगलला. इगल ओळखला जातो उंच भरारीसाठी. नावाप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी टीम तुम्हाला खेळावा लागेल, कामगिरी करावी लागेल. 4 रन आतापर्यंत तुम्ही बोर्डवरती बनवू शकलाय. पहिलं षटक समाप्तीच्या दिशेने वाटचाल करतंय. हा चेंडू डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक पुढे धावबाची संधी. डायरेक्ट एस्टार वरती मारलेला थ्रो आहे आणि मुख्य पंचांकडे आपण पाहतो या ठिकाणी मागितलेली दाद होती, मात्र तो खेळाडू आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जाईल. गुड रनिंग तिकडे बघायला मिळाली. जीव मुठीत घेऊन आपल्या खेळाडू खरट्याकडे धावला होता. षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती मैदानावरती होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 5 धावा या धावपलकेवरती. 5 ऑन फूट 5 धावा धावपलकेवरती. लॉस ऑफ 1 विकेट. बेंद्रे सरांनी जर इथून पुढे जे षटक आहे त्यांनी जर त्या षटकामध्ये लागोपाठ 3 विकेट हॅट्रिक जर घेतली तर समीर तांबोळ यांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज दिलं जाईल. बेंद्रे सर तुम्ही हॅट्रिक जर घेतली तर ते पारितोषिक आहे. 5 धावा धावपलकेवरती.
24 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 63 धावा. 24 चेंडू 63 धावांची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी धनंजय सूर्यवंशी. खूप मोठा रनअप आहे. शोएब अख्तरला बघायचो आपण पळत येताना इतक्या लांबून, आणि धनंजय सूर्यवंशीचा सुद्धा रनअप फार लांब आहे. वाईट बॉल. प्रत्येक गोलंदाज त्याच्या शरीर इष्टूनुसार त्याचा रनअप ठरवत असतो. शेन ऑन तिरकस पळायचा, प्रत्येकाचा रनअप हा वेगळा असतो. मात्र हा रनअप ठरवत असताना, हा रनअप किंवा तुम्ही धावत असताना एकतर हळूहळू तुम्हाला वेग वाढवावा लागतो. पहिलाच बॉल वाईट दिला पंचांनी धनंजय सूर्यवंशीचा. एका अतिरिक्त धावेबरोबर 6 धावा धावफलक ऑन बोर्ड वरती दाखवतोय. हो हो हो, यावेळेस थोडी अनपेक्षित उसळी घेणारा हा चेंडू डेंजर एंडला तो खेळाडू आपण बघितला. पुढे लागलाय का बॉल बघा, चेक करा एकदा. यस, एक सिंगल धाव तिथे मिळणार आहे, आणि एका सिंगल धावेबरोबर धावपलक्यावरती 7 ऑन बोर्ड 7 धावा या धावपलक्यावरती पूर्ण होणारा हा धावपलक. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आलेलो आहोत आणि 7 धावा धावपलक दाखवतोय. अजूनही एकेरी अंकामध्ये आहे ईगल, ज्यांना टोटल बनवायचं आहे 68. 7 धावा धावपलक्यावरती. बाहेर जे प्रॅक्टिस करतायत ना खेळाडू, त्यांना विनंती आहे की आपण आपला बॉल मैदानात येणार नाही याची काळजी घ्या. हा चेंडू धनंजय, स्वतः चेंडू खाली, कॉटन बोल्ट, आणि पहिला धक्का टीम ईगल संघाला. दुसऱ्या षटकामध्ये पहिला खेळाडू बाद होऊन माघारी, आणि नितीन हे न्यू बॅटर मैदानावरती आपण बघायला खेळण्यासाठी आतमध्ये येत आहेत. 7 ऑन बोर्ड 7 धावा धावपलक्यावरती. 22 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे 61 धावा. 22 चेंडू मध्ये 61 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. फार्मा ईगल मैदानावरती आहे, आणि अजूनही प्रवास थोडासा लांब आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी टीम तुम्हाला थोडंसं स्पीड किंवा तुम्हाला एक्सिलेटर वरती आता पाय ठेवावा लागेल, कारण या वेगानं जर पुढे येत राहिला तर मग मात्र थोड्याशा अर्थात अडचणी ह्या वाढतील. लेग स्टंप वरती ठेवलेला हा चेंडू खेळला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे थोडा उलटा जाईल, कठीण होता, मात्र त्याचा प्रयत्न आपण पाहतो मध्ये चांगला दिसला. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका सिंगल धावेबरोबर धावपलक 8 वरती पोहोचतोय, म्हणजे अजून 60 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू मध्ये 60 धावा. रिक्वायर्ड रन रेट जर धावपलक बघतो तर आपण पाहतो आता रिक्वायर्ड रन रेट 18 कडे जाते. प्रति षटका पाठीमागे आता एक 18च्या धावांनी आपण पाहतो 18चं रिक्वायर्ड रन रेट धावपलक दाखवतोय, आणि त्या वेगानं या धावा आपण पाहतो आता इथे पुढे आपल्याला गोळा कराव्या लागणार आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक एंडला 8 ऑन बोर्ड 8 धावा या धावपलकीवरती आहेत. एक गडी आतापर्यंत फार्मा ईगलनं गमावलाय. स्पार्टन्स पुढे उभा आहे. हा चेंडू समोर टाकला होता, लॉग ऑफ पुढे, फेक थोडीशी उंच होती, मात्र एक धाव तिथं जास्त नुकसान आपण पाहतो त्या थ्रोचं झालं नाही. एका सिंगल धावेबरोबर धावपलकीवरती 9 ऑन बोर्ड 9 धावा धावपलकीवरती. एका धावेनं फार्मा ईगल पुढे येण्याचा प्रयत्न आतमध्ये करतोय. एक पराभव तुमचं या स्पर्धेतला आव्हानार्थ संपू शकणार नाही, मात्र कदाचित तो पराभव कुठेतरी पुढे येण्यावरती तुम्हाला मॅटर करू शकतो किंवा थोडा परिणाम करू शकतो. त्यामुळं जिंकणं हे अपेक्षित आहे, जेणेकरून तुमचा प्रवास पारितोषिक फेरीपर्यंतचा आपण पाहाल सोपा होणार आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून टीम तुम्हाला आतमध्ये खेळावा लागेल. ग्रुप ए मधला हा सामना आहे. मेडिकल फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकासाठी सोपा झेल, आणि अजून एक खेळाडू फार्मा ईगलचा आपण पाहतो ठिकाणी बाद होऊन माघारी. पकड जी मजबूत केली आहे सातारा स्पार्टन्सनं पहिल्या षटकापासून, ती पकड त्यांनी ती ढिल्ली केली नाही, आणि कठीण अजून परिस्थिती आपण पाहतो ठिकाणी फार्मा ईगलसाठी. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील फार्मा ईगल कडून अतुल. स्क्वेअर लेग मध्ये झालेला तो झेल बघितला. 9 धावा धावपलकीवरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.5 षटकांचा खेळ आपण पाहतो ठिकाणी इथे पुढे. 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 9 ऑन बोर्ड 9 धावा धावपलकीवरती. धावपलकीचा पाठलाग आतमध्ये आहे.
MRWF वॉरियर्सनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यानंतर युनियन क्रिकेट क्लब तुम्हाला बॅटिंग करायची आहे, लक्षात ठेवा. 19 चेंडू मध्ये बनवायच्यात 59 धावा. 19 चेंडू 59 ची मॅच आहे. व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांचा. एक अतिरिक्त धावफलकावरती घेतले जाईल. एका अतिरिक्त धावेने धावफलक 10 ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाची वाट बघावी लागली धावफलक दुहेरी अंकामध्ये जाण्यासाठी. ती ईगल फार्माला आणि 10 धावा या धावफलकावरती आहेत. अजूनही येणारी 3 षटकं ईगल्स शिल्लक आहेत. कमबॅक करू शकता. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य नाहीये अजूनही हा धावफलक पूर्ण करणं. मात्र तुम्हाला तसा खेळ खेळवावा लागेल किंवा दाखवावा लागेल. स्क्वेअर लेग मध्ये पुढे हा चेंडू एकच धाव तिथे प्राप्त होते. एका सिंगल धावे बरोबर षटक क्रमांक 2 मैदानावरती टाकून पूर्ण होणार आहेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 11 धावा. 18 चेंडू मध्ये बनवायचे अजून 57 धावा. 18 चेंडू 57 धावांची आवश्यकता. प्रति षटका पाठीमागे ईगल बनवायच्यात आता 19 धावा. बेंद्रेंसाठी लागोपाठ 3 विकेटसाठी पारितोषिके तब्बल 1000 रुपयांचं. समीर तांबोळी सरांकडून ती पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. 10:44 ला मॅच चालू झालेली आहे. अठरा चेंडू 57 ची मॅच आपण पाहतो ठिकाणी मैदानात. आणि पुन्हा एक मोठा अपील. लागोपाठ 3 विकेटसाठी 1000 रुपये. त्यातली 1 विकेट पहिल्याच बॉलवरती मिळाली. आणि अजून एक धक्का टीम फार्मा ईगलला मिळालेला आहे. 11 धाव्यांवरती टोटल 3 खेळाडू बाद होऊन माघारी गेलेत. 17 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. 17 चेंडू 57 धावांचा खेळ मैदानावरती असणार आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल. 10:44 ला मॅच चालू झालेली आहे. युट्यूबला लावतोच पण कुणाच्याही प्रेशर मध्ये न येता डायरेक्ट डिसिजन द्या. प्रवीण हा चेंडू उंच आकाशात. क्षेत्ररक्षक आणि 2 चेंडूवरती 2 विकेट. वा हो हो. बेंद्रे सरांनी बघितलंय समीर सरांकडे. बक्षीस पुढे येईल जर या चेंडूवरती आता विकेट आली तर. 2 चेंडूवरती 2 विकेट आहेत. 1000 रुपयांचं बक्षीस बेंद्रे सरांना. या तिसऱ्या चेंडूवरती 3री विकेट मिळाली तर. मात्र ईगल फार्मा पुरेपूर आता ढासळलेला आहे. उद्ध्वस्त करून टाकलं बेंद्रे सरांनी प्रतिस्पर्ध्याला या षटक क्रमांक 3 मध्ये. 2 चेंडूवरती 2 विकेट. आणि बघायचं या चेंडूवरती. हो 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 हो. यावेळेस या बॉल निर्धाव राहील. मात्र धाव आपण पाहतो ठिकाणी या चेंडूवरती आली नाही. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण बघतोय. 11 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 57 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे असणार आहे. सागर हे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत खेळण्यासाठी. हो हो हो. 3 विकेट. ओव्हर हॅट्रिक झाली. ओव्हर हॅट्रिक झाली. विकेट हॅट्रिक नाही झाली. 500 रुपये दिले तरी चालतील ओव्हर हॅट्रिक साठी. न्यू बॅटर मैदानावरती. काय बॉलिंग आहे. विशेष म्हणजे नियंत्रण आहे. जितका वेगात गोलंदाजी टाकतायत. आणि बेंद्रे सर अजूनही चान्स आहे. अजून येणाऱ्या 2 विकेट जर तुम्ही घेतल्या तर 1000 रुपयांचं बक्षीस तुम्हाला मिळेलच. मात्र 11 वरती ईगल फार्माचे 5 प्लेयर बाद झालेत. 11 धावा. अर्धा संघ कोसळलाय. 2.4 षटकांचा खेळ आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती टाकून पूर्ण झालेला आहे. विक्रम बेंद्रे बॉलिंग ट्रॅक वरती. काय स्पेल राहिलाय बघा त्यांचा. 1.5 षटकामध्ये टोटल 3 विकेट आणि फक्त 5 धावा खर्च केलेत. हा असा अफलातून स्पेल राहिला आतापर्यंत. प्रतिस्पर्ध्याला खिंडीमध्ये रोखण्याचं काम केलंय. पायात बेड्या ठोकण्याचं काम केलंय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटनं आपण पाहतो ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न.
आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक, एकही धाव दिली नाही विक्रम यांच्या माध्यमातून. 6 बॉल मध्ये एकही धाव पुढे टीमला घेता आली नाही आणि टोटल 3 विकेट त्यांच्या नावावरती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेतलं निर्धाव षटक त्यांनी टाकलं. 12 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायची टीम अजून इथून पुढे 57 धावा. 12 चेंडू 57 धावांची आवश्यकता आपण बघाल मॅच जिंकण्यासाठी. विक्रम सरांनी मात्र प्रतिस्पर्धेला धावा दिल्या नाहीत आणि त्यानंतर आता फार्मा ईगल थोडा कठीण काळ त्यांच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. कारण 12-57चं समीकरण मैदानावरती दाखवत असताना रिक्वायर रन रेट आता 28च्या घरामध्ये गेलंय. प्रदेश षटका पाठीमागे 28 पेक्षाही जास्त धावा आपण पाहतो ठिकाणी आता विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक पुढे धाव नाही आली. 11 चेंडू आपण पाहतो ठिकाणी ह्या मॅच मध्ये. टीम MRWF लाईन वरती थांबा आणि जेन्युइन क्रिकेट क्लब तुम्ही 2 तुमच्या बॅटर्स तयार ठेवा. टॉस जिंकून फिल्डिंग. MRWF वॉरियर्स यानंतर मैदानावरती. षटक क्रमांक 4 पुढे. 12 धावा धावपलकीवरती. 12 धावा धावपलकीवरती. 5 खेळाडू टीमने गमावलेले आहेत. मयूर ऑन स्ट्राइक. 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. फार्मा ईगलला धावा बनवणं फार कठीण गेलं या दुसऱ्या डावामध्ये. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय सूर्यवंशीचा एक षटकाचा स्पेल आणि सगळ्यात भयानक स्पेल राहिला तो विक्रम बेंद्रेंचा. आणि सातारा रोडचा प्रमुख गोलंदाज पुन्हा एक खेळाडू बाद होऊन माघारी. उमेश बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक बॉलर आहेत साताऱ्याचे उमेश. मात्र या मॅच मध्ये बॉलिंग अटॅक थोडा बदलवला. उमेश यांना 4थं षटक टाकण्यासाठी पुढे आणलं. विक्रम बेंद्रेंकडून 2 षटकं टाकून घेतली. धनंजय सूर्यवंशीकडनं 1 षटक टाकून घेतलं. आणि ईगल फार्मा मात्र पुरेपूर आपण पाहतो ठिकाणी आता बॅकफुटवरती गेलेला आहे. 12 धाव्यांवरती 6 खेळाडू बाद. अमोल न्यू बॅटर मैदानावरती दाखल होणार आहेत. याचा जर्सी क्रमांक सुद्धा 12 आहे आणि तोच मैदानावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. अमोल मैदानावरती मिड विकेट मध्ये उडवला हा बॉल आणि पहिला षटकार फार्मा ईगल कडून. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर खेळलेला एक सुपरसॉनिक षटकार मैदानावरती दिसला. या षटकाराबरोबर धावपलकीवरती 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावपलकीवरती. आसमान दाखवलं गोलंदाजाला. पहिल्याच बॉल वरती अमोलनं. डगआउट मधूनच सेट होऊन आलेला हा खेळाडू. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा मिस हिट. क्षेत्ररक्षक पुढे झेल टिपण्याचा प्रयत्न मैदानावरती करत असताना तो झेल मात्र त्याच्या हातामधून निसटला. त्या चेंडूवरती मिळाल्या तोपर्यंत 2 धावा. या 2 धावांनी धावपलकीवरती पूर्ण होतील त्या 20. 4 ओव्हर संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 20 तर 6 बॉल मध्ये 48 ची गरज. 6 चेंडू 48 धावांची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी सातारा रोड कोणाला आणतो पुढे हे बघितलं जाईल आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सचिन सरांना पुढे शेवटचं षटक टाकण्यासाठी आपण पुढे बघणार आहोत. जे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आपण पाचव्या ठिकाणी पुढे असणार आहेत आणि 48 धावा दूर आहे फार्मा ईगल या विजयापासून. या सामन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली 2 षटकं टीम महत्वाची होती. कारण तुमची सुरुवात जर चांगली झाली असती तर पुढे मात्र मग आपण बघा जास्त अडचण पुढे निर्माण झाली नसती. छोटासा रनअप आहे. फुलटॉस होता तो बॅटवरती घेता आला नाही. फिरकी गोलंदाज थोडेसे फिरकी गोलंदाजी हे कायम आपलं भारताचं प्रमुख अस्त्र राहिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी आर अश्विननं भारतीय संघाला रामराम ठोकला. आर अश्विन जो आता भारतीय संघातून खेळणार नाही. खरं तर आर अश्विननं अजून 1-2 वर्ष खेळायला हवं होतं का किंवा चालू सिरीज मधून आर अश्विननं का रिटायरमेंट घेतली असेल.
मग त्याचं रोहित शर्मा सोबत काही बिनसलं का, किंवा राहुल द्रविड बरोबरीत काही बिनसलं का, किंवा सगळ्यात महत्वाचा 38 वर्षाचा होता आर अश्विन, म्हणजे 38 वर्ष लय झालं, भरपूर झालं तसं का. मग डगआउटमध्ये फक्त बसून राहण्यापेक्षा आपणच रिटायरमेंट घेतलेली बरी का, असंही अश्विनला वाटलेलं असावं का. अनेक प्रश्न आहेत पुढे. आणि भारतीय संघाचं फिरकी डिपार्टमेंट जर बघितलं तर तिकडेही चुरस आहे भारतीय फिरकी डिपार्टमेंटमध्ये. आणि भारतीय संघ आता वॉशिंग्टन सुंदर बरोबर पुढे येतोय, त्यामुळं काढून टाकण्यापेक्षा आपणच आजच निघून गेलेलं बरं का, असंही आर अश्विनला वाटलं असावं. मात्र हरकत नाही, आर अश्विनला काय मिस करतील त्याचे चाहते भारतीय संघ. आणि सगळ्यात महत्वाचं 2010 साली आर अश्विनने एक दिवसीय क्रिकेटमधून पदार्पण केलं होतं भारतीय संघासाठी. दोन चेंडू पुढे फुलटॉस अमोलला आणि आउट ऑफ द पार्क टाकून दिलेला षटकार. अमोल आधी खेळायला का पुढे आला नाही. सातारा स्पार्टन्स संघाचे ओंकार, चांगलं वागा, प्रयत्न करा. माझी मॅच मी जातो आता खेळायला. शेवटची मॅच असेल माझी. पहिली मॅच मैदानावरती कंप्लीट होते. सातारा रोड स्पार्टन्सनं सामना जिंकला. सातारा रोड स्पार्टन्स विन द मॅच. वेल प्लेड टीम. बॉल बाहेर घ्या, बॉल बाहेर घ्या. पंच पंच 2 अंपायर्स आहेत, त्यातला एक अंपायर बाहेर आहे. तुम्हाला नाश्त्याची व्यवस्था आहे, एक तुम्हाला इथे रिलेवर दिला जाईल आयोजकांमधून, जे मेनला राहतील. आपला मेन अंपायर जे आपले प्रमुख आहेत ते मेनला थांबा, यांना स्क्वेअर लेगला घ्या आणि या चला. पण इथे मैदानावरती क्षेत्ररक्षण करण्यासाठी MRWF चा संघ आतमध्ये दाखल होतोय. ही किती ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरची ही सुद्धा मॅच मैदानावरती असणार आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून क्रिकेट फेस 3.0 प्ले फॉर नेचर ही थीम घेऊन आपण ही स्पर्धा पुढे घेऊन आलेलो आहोत. तर पुढील मॅच होतीये टीम ज्युनियर क्रिकेट क्लब विरुद्ध MRWF वॉरियर्स या संघामध्ये. चला लवकर, आज भरपूर मॅच आपल्याला खेळवायचे. 35 मॅच टोटल 2 दिवसाच्या शेड्यूल मध्ये. आणि इतक्या मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या असतील तर वेळ लक्षात ठेवा. MRWF संघाचे आमचे खेळाडू आमच्या इकडे